नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. कोरोना संकटाशी निपटण्यासाठी केंद्र सरकारनं 20 लाख कोटी रुपयांचं कोरोना मेगा पॅकेज जाहीर केलेलं आहे. त्याचा नेमका किती फायदा हा भारतीयांना होईल यावरती देशभरातच नव्हे तर जगभरात चर्चा सुरू आहे. ज्या पद्धतीनं एक सेक्टर करत या पॅकेजची उकल होते आहे, त्यातून असं दिसतंय की उद्योगधंद्यांना चालना देण्याचा मोठा प्रयत्न हा केंद्र सरकारचा दिसतोय. त्याचबरोबर मध्यमवर्ग असतील, गरीब असतील, या सर्वांना हातभार लावण्या इतपत या पॅकेजचा फायदा होईल असंही दिसतंय. सेक्टर वाईज आणखी खोलात गेलं तर असं लक्षात येईल की या पॅकेजच्या अंमलबजावणीवरती सगळं काही अवलंबून आहे. त्यातही जो कॅश फ्लो या पॅकेजच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये येणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. अजूनही 20 लाख कोटी रुपयांची तजवीज नेमकी कशी होणार आहे याचं उत्तर हे नीटसं मिळालेलं नाहीये. त्यावरती उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळं पॅकेजची अंमलबजावणी ही सर्वात महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यावरच या पॅकेजचं भवितव्य सुद्धा ठरणार आहे. म्हणूनच आज आपण चर्चा करतोय की हे जे कोरोनाचं 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज आहे ते तुम्हा आम्हा सर्वांच्या किती फायद्याचं आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार डॉक्टर मनीषा कायंदे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवक्ते राम कदम आहेत. आपल्यासोबत कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर सुद्धा असणार आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे असणार आहेत. तसंच आपल्यासोबत औरंगाबादहून प्रसिद्ध उद्योजक राम भोगले सुद्धा आहेत. मी सुरुवातीला राम भोगले यांच्याकडे जातोय. राम भोगलेजी, ज्या पद्धतीनं या पॅकेजची मागणी विरोधकांकडनं झाली की देशाच्या आर्थिक विकास दराच्या म्हणजेच GDPच्या किमान 10% कोरोना पॅकेज सरकारने जाहीर करावं, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं आहे. वेळेत जाहीर केलंय असंही म्हणावं लागेल. तरीसुद्धा या पॅकेजच्या उपयुक्ततेवरती अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. तुम्ही कसा विचार करता एक उद्योजक म्हणून आणि एक कोरोनाग्रस्त देशातले नागरिक म्हणून? आशिषजी, 2-3 गोष्टींचा उल्लेख मला आवर्जून करायला पाहिजे. या पॅकेजच्या माध्यमातून केंद्र सरकारनं अनेक गोष्टींपर्यंत पोहोचण्याचा उद्योजकांचा आणि इतर अनेक सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांचा मार्ग सुलभ केलेला आहे. उद्योजकांना संसाधनांपर्यंत पोहोचण्याची मुभा मिळाली तर त्याचा योग्य वापर करून आपला व्यवसायाला परत नवी उभारी देणं शक्य होतं. आणि ही संसाधनं जर वेळेवर उपलब्ध झाली नाहीत तर उद्योगाला त्याचा मोठा फटका बसतो. करोनामुळे गेली 50 दिवस उद्योगधंदे जवळजवळ बंद होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या उद्योगांना फटका तसा बसलेला आहे. पण त्यातनं जर उभारी घ्यायची असेल तर खेळतं भांडवल असेल, मार्केट्स असतील, यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता त्यांना धडपड करावी लागणार आहे. आणि त्याकरता या पॅकेजमध्ये जवळजवळ 3 लाख कोटी रुपयांचं कुठल्याही प्रकारचं मॉर्टगेज न देता ज्या लोनची गॅरंटी गव्हर्नमेंट घेणार आहे असं लोन मिळण्याचं प्रावधान आहे. जवळजवळ 20,000 कोटी रुपये हे जे युनिट्स पेपर देतात, म्हणजे डिबेंचर्स किंवा इतर प्रकारचे काही पेपर्स हे करतात, तर ज्यांना रेटिंग चांगलं नाहीये असे पेपर्स कोणी विकत घेत नाही. अशा युनिट्सचे पेपर्स विकले जावेत, त्यांनाही संधी मिळावी याच्याकरता जवळजवळ 20,000 कोटी रुपयाचं प्रावधान या बजेटमध्ये केलेलं आहे. आणि जी युनिट्स इक्विटी उभी करू इच्छितात, नव्यानं इक्विटी उभी करू इच्छितात, अशांकरता जवळजवळ 50,000 कोटी रुपयांचं इक्विटीचं प्रावधानही याच्यात करण्यात आलेलं आहे. म्हणजे उद्योजकांना वेगवेगळ्या मार्गानं पैसे उपलब्ध व्हावेत, संसाधनं उपलब्ध व्हावीत, याच्याकरता याच्यात अनेक प्रोव्हिजन्स केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे
मला स्वतःला असं वाटतं की उद्योगांच्या दृष्टीनं संसाधनं मिळणं हे महत्त्वाचं असतं आणि ते या सरकारने केलेलं आहे. अर्थात उचलून उद्योगांना काही सबसिडी दिली आहे का, तर तशीही अपेक्षा काही मंडळींची होती. पण ज्या देशात जवळजवळ 73 वर्ष स्वातंत्र्याला झाली आहेत आणि उद्योजकतेचा वारसा गेली 50 वर्ष आहे, अशा देशात सबसिडीज मिळाव्यात, सरकारनं उचलून काहीतरी पदरात टाकावं की जे परत द्यायची गरजच नाहीये, अशी अपेक्षा उद्योजकांनी ठेवणं हे योग्य नाहीये. आणि तशी अपेक्षा उद्योजकांची असेल तर ते पूर्ण करत राहणं कुठल्याही सरकारला शक्य होणार नाहीये. त्यामुळे मी असं म्हणेन की लोकांच्या हातात पैसा जावा, प्रामुख्याने गरिबांच्या हातात पैसा जावा, जो की त्यांना परत देण्याची गरज नाहीये, याची प्रावधानं बऱ्यापैकी करण्यात आलेली आहेत. आणि उद्योजकांकरता संसाधनं निर्माण व्हावीत याचीही व्यवस्था याच्यात करण्यात आली आहे. त्यामुळे एक उद्योजक म्हणून मी असं म्हणेन की जी संधी सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा योग्य लाभ आम्ही घेऊ इच्छितो. शेवटचा एक मुद्दा मांडून मी माझं म्हणणं थांबवतो. तो मुद्दा असा आहे की सरकार अनेक योजना जाहीर करतं. गेल्या कित्येक वर्षांच्यात, म्हणजे केवळ हेच सरकार असं नाही, याच्या आधीच्याही अनेक सरकारांनी विविध योजना जाहीर केल्या. पण दुर्दैव त्या योजनांची सर्क्युलर्स जेव्हा आमच्या हातात पडतात त्यावेळेला त्याच्यात इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात आणि त्या बारीक बारीक गोष्टी पूर्ण करू न शकल्यामुळे अनेक डिझर्विंग लोकांना त्या योजनांचा फायदा घेता येत नाही. मात्र काही मंडळी अशी असतात की ती कुठलंही प्रावधान या सर्क्युलर्समध्ये असलं तरी त्याची कागदपत्र निर्माण करून त्याचा फायदा लाटू शकतात. ते खरोखर डिझर्विंग असतात का याविषयी मनात अनेक वेळा शंका असते. त्यामुळे या वेळेला कमीत कमी जे डिझर्विंग आहेत त्यांना सुलभतेने हे सगळं मिळेल याची व्यवस्थाही सरकारने करण्याची गरज आहे. नाहीतर एका हाताने दिलं, सरकारने मोठ्या मनाने जाहीर केलं आणि नोकरशाहीने ते काढून घेतलं, असं चित्र यावेळेला दिसू नये. ठीक आहे. आपल्यासोबत अतुल लोंढे सुद्धा आहेत. अतुल लोंढे, बघा, काँग्रेसचे अनेक नेते आहेत, त्यामध्ये पी चिदंबरम असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, सर्वांनी अशी मागणी केली होती की किमान GDPच्या 10% इतकं पॅकेज या करोना संकटावरती मात करण्यासाठी सरकारने तातडीनं जाहीर केलं पाहिजे. नरेंद्र मोदींनी तातडीनं जाहीर करून मास्टर स्ट्रोक मारला. हा खरा मास्टर स्ट्रोक आहे. आम्ही पण म्हणतोय होय, हा मास्टर स्ट्रोक आहे. यांनी चालना मिळू शकते. बोला. असा आहे आशिषजी, GDPच्या 10% पॅकेज दिलं पाहिजे ही जी मागणी होती आमची, ती ही मागणी नाही जे हे जाहीर करून राहिले. आज यांनी जसं आता भोगले सरांनी सांगितलं की सगळं सप्लाय साईडच्या बाजूनी, पुरवठ्याच्या बाजूनी सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या झाल्या, सगळ्या क्रेडिट गॅरंटी आहे. भोगले साहेब उद्योजक आहेत, ते त्यांच्या विवेचनात दुसऱ्यांदा सांगतील माझं बोलणं झालं की जर डिमांड असेल, म्हणजे दुकान में माल लाने के लिए क्रेडिट दे रहे, लेकिन जो बाहर खड़ा ग्राहक है उसके परचेसिंग कैपेसिटी का क्या, त्याच्या क्रयशक्तीचं काय, त्याची क्रयशक्तीच नोटबंदीनंतर चुकीच्या पद्धतीनं GST लावल्यानंतर आणि आता कोरोनानी शेवटला फायनल नेल इन द कॉफिन ज्याला म्हणतो आपण, ती केल्यानंतर त्याची काही कॅपॅसिटीच राहिली नाही आहे. आता याच्यामध्ये आशिषजी एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे, ती तुम्हाला त्याच्यासाठी काही कोलॅटरल गॅरंटी देण्याची गरज नाही आहे. सगळ्या प्रकारच्या तुम्ही डेफिनेशन्स केल्या, काही रेग्युलेटरी मेजर्स केले, काही गोष्टी पुढे करून दिल्या, काही कॉन्ट्रॅक्ट्स पुढे करून दिले. आणि एक चांगली गोष्ट आज तर ही झालेली आहे, ती पहिले सांगितली पाहिजे की मुद्रा लोनमध्ये जवळपास 98% NPA झालेला आहे. आज 1.26 लाख करोड, 1.26 लाख करोड जे आहे ते जवळजवळ NPA हे निर्मला सीतारामन यांनी मान्य केलं. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जगभरामध्ये जे पॅकेजेस देण्याची पद्धत असते किंवा जे अर्थव्यवस्थेमध्ये अशा अडचणीच्या काळामध्ये पॅकेजेस देण्याची व्यवस्था 100 वर्षातून एखाद वेळेस अशी गोष्ट घडत असते जी आता घडली दुसऱ्या महायुद्धानंतर. त्यामध्ये
फिस्कल स्टिम्युलस, राजकोषीय धोरण हे सरकारचं धोरण असतं. मॉनिटरी पॉलिसी ही RBI कडून येत असते. ही सगळी जी गॅरंटी आहे कालपासून आजपर्यंत जे काही झालं 14-15 लाख करोडचं, म्हणजे जर नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषणाप्रमाणे आपण गेलं आणि मागे पण दिलं होतं TLTRO जे आहे, लॉंग टर्म रेशो जो आहे, आपण त्याचा जर विचार केला आपण, तर या सगळ्या गोष्टी आता 14-15 लाख कोटीपर्यंत गेलेल्या आहे. याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये विचार केला तर 40-50 हजार कोटीच्या पेक्षा जास्त पैसा जो आहे तो या पॅकेजमध्ये देताना दिसत नाही आहे. आता काय याच्यामध्ये अपेक्षित होतं, तर आता आम्ही म्हणतो ते सोडून द्या. थॉमस पिकेटी हे फ्रान्सचे फार मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत, अभिजित बॅनर्जी आहेत आपले नोबेल प्राइज विनर, आणि डॉक्टर रघुरामन राजन यांनी जे सांगितलेलं आहे ते अमेरिकेने फॉलो केलं. अमेरिकेने काय केलं तर $3 ट्रिलियन म्हणजे त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या जवळजवळ 13% GDPच्या त्यांनी खर्च केला, आणि $75,000 उत्पन्न ज्यांचा ते कमी आहे $75,000पेक्षा वर्षाचं, त्यांच्या अकाउंटमध्ये $12,000 टाकले. आता ह्यांनी काय होणार आहे, ह्यांनी जेव्हा राम भोगले साहेबांसारखे उद्योजक जेव्हा त्यांच्याकडे डिमांड येईल, त्यांच्याकडे मागणी येईल वस्तूंसाठी, तेव्हा ते प्रोडक्शन सुरू करतील. नाहीतर राम भोगले साहेबांकडे बिना क्रेडिटचं जर तुम्ही लोन दिलं तर मला त्यांना हे विचारायचं की बॅलन्स शीटला ते त्याला उत्पन्न दाखवतील की त्याला देयता दाखवतील, जबाबदारी दाखवतील? हे काय सरकार हे डिफाईन करणार आहे का? तर ती देयताच राहणार आहे, ती जबाबदारीच राहणार आहे उद्योगांची. आणि ती परत करत असताना मग जे मोठे धेंड असतात मार्केटमधले मोठे, ते फ्रँचायझी निर्माण करतात म्हणजे काय आशिषजी, जो वक्रांगी आहे, वक्रांगीने तुम्हाला जर ATMची फ्रँचायझी निर्माण केली, 2.5 लाखाचं ATM तुम्हाला घेऊन दिलं, 8 लाखाचं लोन त्यांनी काढून दिलं, ATMचे पैसे त्यांनी काढून घेतले, सर्व्हिस चार्जेस त्यांनी काढून घेतले, आणि लोन तुम्ही फेडून राहिले. अशा पद्धतीच्या फ्रँचायझी निर्माण होण्याची शक्यता, काहीच लोक श्रीमंत होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण होईल, पण खाली डिमांड होणार नाही. आमचं सरळ मागणं होतं, आज अपेक्षा होती, काल आम्ही आमचं स्टेटमेंट रिझर्व्ह ठेवलं होतं, आज अपेक्षा होती की मायग्रंट लेबर्स, तुम्ही त्यांना जेवण देतात, आपल्याकडे फूड आहे, स्टेट गव्हर्नमेंटकडे फूड आहे, आपण ते त्यांना देतो आहे, पण त्यांची गरज मूळ जी आहे ती त्यांच्या अकाउंटमध्ये आज पैसे टाकण्याची गरज होती. 12 करोड लोक जे आहेत, जे म्हणजे अगदी आता BPLच्या खाली अजून लोक येतील, जे म्हणजे लोअर मिडल क्लास आहे, तो पण वर्ग जो आहे तो गरीब रेषेच्या खाली जाईल, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जाणं गरजेचं होतं. कारण की लॉकडाऊन झालेला आहे, त्याच्या नोकऱ्या गेलेल्या आहे. सॅलरीज ज्या आहे, भोगले साहेबांकडे जर सॅलरीज त्यांच्या एम्प्लॉईजला मिळाला तर ते एम्प्लॉईज ते रिटेन करू शकतील, त्यांची कॅपॅसिटी जी आहे ती रिटेन राहील. तुम्ही इंटरेस्ट सबवेन्शन दिलं, इंटरेस्ट सबवेन्शन आपण दरवेळेस देत असतो बजेटमध्ये, आपण त्याच्यावर आशिष अनेक वेळा चर्चा केली, 20,000 कोटी 25,000 कोटी इंटरेस्ट सबवेन्शन देत असतो, ते दिलं पाहिजे, ती चांगली गोष्ट आहे, त्याच्याशी विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. पण माल बनवण्याची तुम्ही निर्माण केली, सप्लाय साईड निर्माण केला, तुम्ही कर्ज उद्योगांना मिळणार आहे ते तुम्ही सगळं तयार केलं, तुम्ही मेरा घर तेरा घर पासून अभी अपना किराये का घर इथपर्यंत तुमची पॉलिसी 2022 पर्यंत तुम्ही बदलली, डबल इन्कमची ती पण पॉलिसी तुम्ही बदलली. मग प्रत्यक्षामध्ये मार्केट चालणार कसं आहे, त्याला जम्पस्टार्ट मार्केटला मिळणार कसा आहे डिमांडचा, हा जो प्रश्न अनुत्तरित राहिला आहे तो आज झोपलेला आहे. हे जुमला पॅकेज आहे, मी सरळ आरोप करतो, आता कोविड जरी असला तरी दिस इज अटरली जुमला पॅकेज. ठीक आहे. राम कदम ज्या चुका भाजपचे आमदार आहेत, प्रवक्ते आहेत. राम कदम, बघा, कालही आत्मनिर्भर भारत हा एक जुमला आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. आज त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढेही तेच म्हणतायत की हे पॅकेजच जुमला आहे. या पॅकेजची उपयुक्तता ही प्रत्यक्ष या पॅकेजचा विनियोग कसा होतो यावरच अवलंबून आहे. पण या पॅकेजनं जो एक दिलासा सर्वसामान्य भारतीय जे करोनाग्रस्त आहेत त्यांना मिळाला, अशा रिॲक्शन्स तरी येत आहेत, तरी सुद्धा विरोधकांचं सांत्वन होत नाहीये. आशिष, आपण जर पूर्ण देशभरातले जे प्रमुख उद्योगांना लीड करणाऱ्या त्या एजन्सी ज्या आहेत किंवा असोसिएशन्स आहेत त्यांचा जर विचार केला तर FICCIने मागणी केली होती की देशाच्या पंतप्रधानांनी 10 लाख कोटीचं पॅकेज द्यावं. त्यानंतर CII यांनी मागणी केली होती की साधारणतः पंतप्रधानांनी 15 लाख कोटीचं पॅकेज द्यावं. PhD चेंबरची मागणी होती 16 लाख कोटीचं पॅकेज द्यावं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्यांनी पंतप्रधान कार्यालयात काम पाहिलंय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मागणी होती 21 लाख कोटीचं पॅकेज द्यावं. P चिदंबरम यांची मागणी होती की GDPच्या 10% पॅकेज द्यावं. तर जी काँग्रेसच्या नेत्यांची आणि देशभरातल्या वेगवेगळ्या उद्योगांचं नेतृत्व करणाऱ्या संस्थांची जी मागणी होती
त्या मागणीच्या कितीतरी अधिक पट पॅकेज हे पंतप्रधान मोदीजींनी जाहीर केलं. आणि स्वाभाविक आहे की मोदीजींनी काहीही जाहीर केलं तरी इकडून तिकडून खेचाखेच करायची आणि ते कसं वाईट आहे हे लोकांना पटवून द्यायचं, हा काँग्रेसचा केविलवाना प्रयत्न हा मागची आपण 5.5 पावणे 6 वर्ष पाहतोय. अरे आरोप प्रत्यारोप राजकारण करायला खूप मोठं मैदान पडलंय. देश संकटाशी झुजतो आहे. आज मी सांगतो, लंडनच्या प्रमुख वर्तमानपत्रामध्ये, अमेरिकेच्या प्रमुख वर्तमानपत्रामध्ये भारताच्या पंतप्रधानांनी दिलेलं पॅकेज हे जगामध्ये अतिशय उत्कृष्ट पॅकेज आहे असं तिथल्या वर्तमानपत्रातल्या प्रमुख संपादकांना कळतं. पण दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या काही काँग्रेसच्या नेत्यांना कळत नाही. मी सगळ्यांना म्हणणार नाही, महाराष्ट्रातले मोठे नेते मुरली देवरा या पॅकेजचं स्वागत करतात, उत्तम पॅकेज म्हणतात. मिलिंद देवरा मिलिंद देवरा काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री अशोक तेच का करतात हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. ऐका, काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री हे पॅकेज चांगलं आहे असं म्हणतात. पण महाराष्ट्रातले काँग्रेसचे प्रवक्ते, अरे महाराष्ट्रात तुम्ही एका दमडीचं अजून पॅकेज दिलं नाही. तुम्हाला काय अधिकार महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या लोकांना बोलण्याचा? काही अधिकार नाही तुम्हाला. अरे ज्या पॅकेजमुळे सगळ्या उद्योग क्षेत्रातली मंडळी, म्हणजे मोठे मोठे उद्योगांपासून MSME वर जो फार मोठा मायक्रो मिडल आणि हे जे सगळे लघु उद्योग अवलंबून आहेत, ज्याच्यावर 11 कोटीपेक्षा अधिक कामगारांचं भवितव्य अवलंबून आहे, ते सगळे लोक याचं स्वागत करतात. म्हणजे फक्त विरोधाला विरोध. म्हणजे मोदीजींनी काही चांगलं केलं तर काँग्रेसला बघवत नाही असा अर्थ आम्ही काढायचा? अरे तुम्ही शब्दात बोला. स्वतः तुमचे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात 21 लाख कोटीचं पॅकेज हवं होतं, 20 लाख कोटीचं पॅकेज मिळतं. ज्या FICCI म्हणते 10 लाख कोटीचं पाहिजे, त्याच्या दुप्पट पॅकेज दिलं. त्याच्यानंतर सुद्धा यांना पोटशूळ का उठतं, हा माझा पहिला प्रयत्न. ठीक आहे. मी येतोय पुन्हा तुमच्याकडे. मी येतोय रामकदम, मी पुन्हा येतोय ना तुमच्याकडे. आपण जरा 20 लाख कोटींचा हिशोब लावूया. आपल्या सोबत अजित अभ्यंकर आहेत. कम्युनिस्ट नेते जरी असले तरी वरच्या दर्जाचे आर्थिक विश्लेषक आहेत. अजित अभ्यंकर, 20 लाख कोटी रुपयांचं मेगा पॅकेज करोना संकटाशी निपटण्यासाठी मोदी सरकारने जाहीर केलेलं आहे. ज्या पॅकेजची गरज होती, मागणी होती, ती पूर्ण केलेली आहे. आणि आता 2 दिवस झाले अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्या पॅकेजचा उलगडा सेक्टर वाईज करतायत. 2 प्रेस कॉन्फरन्सेस झालेल्या आहेत. आता उद्या पुन्हा शेवटची आहे. त्यातनं नेमका पॅकेजचा विनियोग कशा पद्धतीनं होणार आहे हे त्या सांगणार आहेत. तुमच्या नेमकं काय लक्षात आलंय? हे पहा, जेव्हा लोक पॅकेजची मागणी करत होते आणि म्हणत होते की इतके लाख कोटीचं द्यावं, तितके लाख कोटीचं द्यावं, त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये पॅकेज या शब्दाचा अर्थ काय होता आणि आता हे जे जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये पॅकेज या शब्दाचा अर्थ काय आहे हे अर्थच बदललेले आहेत. म्हणजे शब्दच, आपण असं सांगितलं की बाजारामध्ये जाऊन पेरू घेऊन या, तर तुम्ही जर पेरू एक आणलात आणि त्याच्याबरोबर 4 चिक्कू घेऊन आलात आणि म्हणलास की तुला 5 पाहिजे होतं ते 5 दिलं, अरे पण काय दिलं, मी पेरू मागत होतो, तू चिक्कू आणलेस त्याच्याबरोबर. तेव्हा जी वस्तू लोक ज्या वस्तूला उद्देशून मागत होते त्याच्याऐवजी तुम्ही अजूनच त्याच्यात भलतच काहीतरी घालून दिलं, तर त्याचंही वजन जर त्या मूळ वस्तूबरोबर तुम्ही करू लागला तर ते चुकीचं होईल. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की सरकारने जे काय पॅकेज म्हणून दिलेलं आहे ते कसं आहे, आता कोणी म्हणेल की हे चुकीचं आहे का केलेलं, की उद्योजकांना ही कर्ज मिळेल, MSME ला कर्ज मिळेल, तर अजिबात चुकीचं नाही. हे केलेलं जे आहे ते करायला नको होतं असं कोणाचंही म्हणणं नाही. हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. मुद्दा असा आहे की त्याची चर्चा स्वतंत्रपणे, त्याची योग्यता, अजून काय करायला पाहिजे, ते योग्य आहे का, याच्याबद्दल चर्चा होऊ शकते. ते सर्वसाधारणतः जे MSME साठी केलेलं आहे किंवा जी मेजर जाहीर केलेली आहे ती इन इटसेल्फ चुकीची आहे असं कोणाचंच म्हणणं नाही, माझं तरी नाही. मुद्दा असा आहे की आजच्या घडीला जे पॅकेज आवश्यक होतं ते पॅकेज काय होतं आणि त्याला हे जे केलं याला पॅकेज मध्ये जर त्या रकमा जर मिळवायच्या असतील तर हे पॅकेज अजून 25-30 लाख कोटीचं पण करून मी दाखवू शकतो. म्हणजे याच्यात काय अवघड नाही. लिक्विडिटी लक्षात घ्या, हे जे सगळं पॅकेज आहे ते बाजारामध्ये लिक्विडिटी म्हणजे रोखता जी आहे ती रोखता बाजारामध्ये आणण्यासाठीचे केलेले उपाय आहेत. ते वाईट आहेत का? नाही, ते वाईट आहेत असं मी म्हणत नाही, परंतु त्याला पॅकेज म्हणता येणार नाही. कारण पॅकेज हा शब्द असा आहे
इकॉनॉमिक स्टिम्युलस हा जर शब्द वापरायचा असेल तर ही फक्त लिक्विडिटी तुम्ही बाजारामध्ये येण्यासाठीच्या काही तरतुदी केलेल्या आहेत. परंतु ही लिक्विडिटी तुम्ही आता बाजारात सोडली तर त्याचा 6 महिन्यांनी त्याचे रिव्हर्स इफेक्ट पण होणार आहे. त्यामुळे लिक्विडिटी तुम्ही बाजारामध्ये सोडण्यासाठी जे केलं ते पॅकेजमध्ये मोजणं चुकीचं आहे. पॅकेजमध्ये फिस्कल मेजर ज्याला म्हणतो, म्हणजे सरकारी खजिन्यातून काय जाणार आहे आणि प्रत्यक्ष लोकांना रिलीफ काय मिळणार आहे याच्याबद्दलची चर्चा आवश्यक आणि अर्थशास्त्रीय चर्चा आवश्यक आहे. इथं योजनेमध्ये या कर्जाच्या या अटी शिथिल केल्या, या एमएसएमईची व्याख्या बदलली, हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर्स सर्वसाधारणतः योग्य असतील, चांगले असतील, त्याच्याबद्दल करायला कोणाचा विरोध नाही, ते वाईट केलं असं कोणी म्हणतही नाही. मुद्दा हे पॅकेज आहे का हा मुद्दा, आणि याच्यामधून आता आपण जो आपला जीडीपी खाली जाणार आहे, अनएम्प्लॉयमेंट प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलीच आहे आणि याच्या पुढे ते वाढण्याचा अधिक धोका आहे. लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात गरिबीमध्ये ढकलले जाणार आहेत. हा जो एक मोठा अनर्थ अर्थव्यवस्थेवरती कोसळतो आहे, त्याच्यासाठी आवश्यक असलेली मेजर्स ही आर्थिक इकॉनॉमिक पॉलिसी आणि सरकारी स्पेंडिंगची असली पाहिजे. आता मगाशी त्यांनी उल्लेख केला आपल्या अतुल लोंढ्यांनी, त्यांनी जे सांगितलं, आता उदाहरणार्थ 9% पॅकेज जेव्हा, म्हणजे 2 ट्रिलियनचं पॅकेज जेव्हा त्यांनी जाहीर केलं, ते 2 ट्रिलियन सरकारी खजिन्यातून खर्च होणार आहे. म्हणजे अमेरिकेचा जीडीपी $21 ट्रिलियन आहे आणि म्हणजे त्या बॅकग्राऊंडवरती $2 ट्रिलियन हे सरकार स्वतः प्रोव्हाइड करणार आहे. बँकेमार्फत कर्ज देणार आहे, यांना काहीतरी देणार आहे असं नाहीये. आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलं की प्रत्यक्ष $75,000 पेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्या आणि 1 लाखापेक्षा सुद्धा ज्यांचं कमी आहे त्यांना $1,200 प्रत्येकी त्यांच्या खात्यामध्ये टाकले जात आहे. तर याला मेजर असं म्हणतात, याला फिस्कल मेजर असं म्हणतात. फिस्कल मेजर याच्यामध्ये अतिशय कमी आहेत, नाही तसं नाही, पण ती इतकी कमी आहेत की 20 लाख कोटीच्या अगेन्स्ट फिस्कल मेजर्स किती आहेत, म्हणजे सरकारी खजिन्यातून दिला गेलेला पैसा त्याला फिस्कल म्हणतात. ही फिस्कल मेजर्स किती आहेत, तर ती माझ्या थोडा जर मोठी इश्यू अजून काही यायचंय, पण समजा जर केला तर माझ्यामध्ये ती 1 लाख कोटीपेक्षा जास्त येणार. कारण सरकारने जे 1,70,000 कोटीचं जाहीर केलं होतं, त्या 1,70,000 कोटीचं मी फिगर लेख लिहून दाखवून दिलेला आहे की हे फक्त 70,000 कोटी रुपयाचं पॅकेज होतं, जेव्हा ते 1,70,000 कोटीचं सांगत होते, फिस्कल मेजर म्हणून सांगत होते ते सुद्धा. आता तर फिस्कल मेजर म्हणून ते स्वतः पण म्हणत नाहीये. तर माझ्या मते पॅकेज या शब्दावरून असा एक बुळबुळीत शब्द वापरायचा आणि त्याच्यावरनं सटासट लोक घसरत जातात, अशा प्रकारचा एक आता याला खेळ म्हणावा शब्द अशा वेळेला वापरणं योग्य नाही. पण मला माहिती नाही, एक सेल्समनगिरी अशी ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला एक बारीक प्रिंटमध्ये काहीतरी लिहायचं आणि एक मोठं काहीतरी दिलेलं आहे असं दाखवायचं की तुम्हाला एकावरती 4 साबण मोफत मिळतील, पण ते उद्या पेमेंट करावं लागेल त्याचं, हे असं म्हणण्यातला प्रकार आहे हा. माझ्या मते हे योग्य नाहीये. योग्य नाही म्हणण्यापेक्षा मोदी सरकार चांगलं आहे वाईट आहे याचं मूल्यमापन काय व्हायचं तेव्हा होऊ द्या. पण आता अर्थव्यवस्थेला सावरायला हे पुरेसं नाहीये. जोपर्यंत लोकांच्या हातात खरेदी शक्ती जात नाही, लोक म्हणजे सर्वसामान्य माणूस, तोपर्यंत इकॉनॉमी पिकअप होणार नाही, तोपर्यंत डिमांड वाढणार नाही, तोपर्यंत उद्योजकही कर्ज घ्यायला पुढे येणार नाही. तुम्ही कर्जाची योजना जाहीर कराल, प्रत्यक्ष कर्ज घ्यायला येणार नाहीत आणि घेतले तर ते उद्योग चालणार नाहीत. त्यामुळे याची व्हायबिलिटी आणि वर्कॅबिलिटी विचारात घ्यायची असेल तर लोकांच्या हातात खरेदी शक्ती जाणं हा एक आणि एकमेव उपाय आता आहे. मायग्रंट वर्कर्स त्यांनी आज बद्दल काय जाहीर केलेलं आहे, त्यांनी बरीच काही विधानं केली. मला खूप वाईट वाटलं की मायग्रंट वर्कर्ससाठी आम्ही इतकं केलंय, ते 11,000 कोटी रुपयाच्या वरती हे सगळं बोलायचं. आता 8 कोटी मायग्रंट वर्कर्स आहेत, हे देशामध्ये कसे चाललेले आहेत, कसे प्रवास करतायत, काय भयानक अवस्था आहे त्यांची. रेल्वेचं तिकीट साधं हे देऊ शकत नाहीत. रेल्वेच्या तिकिटाचे पैसे जे 2 महिने ज्यांना खायला नाहीये किंवा अत्यंत उपाशी अवस्थेचे आहेत त्यांच्याकडनं तुम्ही रेल्वेचं तिकीट मागताय. आता पण रेल्वेनं पीएम केअर फंडाला 151 कोटी दिले की 150 कशाला दिलं, तिकीट मागतायत ना ऑनलाईन, ऑन ग्राउंड काय ते बघा ना तुम्ही. तेव्हा त्याचा आणि आता हे सांगतायत राज्य सरकार काय करतात. राम कदमांनी अतिशय तळतळून असा एक काय म्हणतात ना नैतिक प्रश्न उभा केलेला आहे राज्य सरकारांच्या पुढे. तुम्हाला काय अधिकार आहे विचारण्याचा? अरे तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही त्यांचे जीएसटीचे थकवलेले पैसे ते हप्ते देत नाही आहात तुम्ही. राज्य सरकारांची कोंडी करताय तुम्ही. त्यांना पीपी किट्स तुम्ही सांगताय की आम्ही स्वतः खरेदी करू, त्यांना खरेदी करून देत नाही तुम्ही. इतके म्हणजे कोविडशी लढताना सुद्धा त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करताय. त्यांचे जीएसटीचे किंवा थकलेले पैसे तुम्ही देत नाही. थकलेले पैसे अधिक सहाय्य देण्याची तर पुढची गोष्ट आहे. कशासाठी? म्हणजे तुम्ही राज्य सरकारांनी कारण राज्य सरकारांचे हातपाय इतके बांधलेले आहेत, पुन्हा राज्य सरकारचा तुम्ही प्रश्न विचारताय. राम कदम उत्तर द्या. चुकीची गोष्ट आहे. राम कदम हक्काचे पैसे द्या म्हणतात राज्य सरकारांच्या. आशिष,
या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी काँग्रेसचे प्रवक्ते किंवा महाराष्ट्रातल्या सरकारचे प्रवक्ते असल्याच्या भूमिकेतून भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्यांना स्वातंत्र्य आहे, ते भूमिका मांडू शकतात. पण आपण बघा बदल किती झालाय. महाविकास आघाडीचं सरकार हे सर्वांचं सरकार वाटतंय. एक मिनिट, हो सर्वांचं सरकार आहे ना. महाराष्ट्रामध्ये रिक्षावाले उपाशी आहेत, घरगुती भांडीकाम करणाऱ्या बायका उपाशी आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये उपासमार सुरू आहे. सगळ्यांना घेऊन चाललंय हे सरकार. महाराष्ट्रामधले तुमचा G24 तासचा कॅमेरा पाठवा, इथे अतुल लोंढेंना घ्या की महाराष्ट्रामध्ये किती घरं उपाशी आहेत. घरोघर उपासमार सुरू आहे. जे मोदींनी दिलेलं 3 महिन्याचं धान्य देखील महाराष्ट्र सरकार अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. पण एक मिनिट, मला अभ्यंकरांचं उत्तर देऊ देत. अभ्यंकर साहेब, आपण असं म्हणालात पीपीए किटच्या संदर्भात 2 गोष्टी आहेत. केंद्र सरकारनं जे काय ICMRचे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणे महाराष्ट्र सरकारला नव्हे देशभरातल्या सगळ्या सरकारना मुभा दिली आहे. त्या नॉर्म्स प्रमाणे आपण खरेदी करू शकता. आणि जी मागणी नोंदवली आहे ती सगळीच्या सगळी केंद्र सरकारनं राज्य सरकारला पुरवली. ही तुम्हाला पूर्ण माहिती नाहीये. या अर्धवट याच्यावर आपण सांगतात. मी मेडिकल क्षेत्रात माझे 11 महिने काम करतोय. नाही राम कदम नाही असं नाही. पीपीई किट किती दिलेत केंद्र सरकारने? एक मिनिट, मी आशिष मला 2 मिनिट. हे असं नाही, सगळ्यांनी तुटून पडणं योग्य नाही. माझं बोलणं होऊ द्या. मुळामध्ये बोलणं तर उद्या. राम कदम पूर्ण करा. तुम्ही 25-30 हजार पीपीई किट दिल्या. पहिला दुसरा मुद्दा 4000 व्हेंटिलेटर्स मागितले होते राम कदम, तुम्ही एक सुद्धा व्हेंटिलेटर दिलेलं नाहीये. जो पीपीए किटचा रेट आहे तो पीपीए किट मध्ये 207 रुपये जास्त दराने त्यांनी खरेदी केलाय. 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आणि आता माफी मागून त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही आता कमी दरात खरेदी करतो म्हणून. हा काय प्रकार आहे? मुळामध्ये पीपीए किट केंद्र सरकारने पुरवल्यात आणि ICMRच्या ऐका तुम्ही ICMRच्या रेट प्रमाणे महाराष्ट्र सरकारला नव्हे देशभरातल्या सरकारांना घ्यायला पूर्णपणे मुभा आहे. आणि तुम्ही म्हणताय ना तो 1600 कोटी रुपये जीएसटीचे आगाऊ केंद्र सरकारनं दिलेत, 550 कोटी रुपये आरोग्य खात्याचे दिलेत. असे वेगवेगळे पैसे दिल्याच्या नंतर साधं एक दमडीचं पॅकेज दिलं नाही. हे कम्युनिस्टच्या नेत्यांना या ठिकाणी राम कदम महाराष्ट्र सारख्या राज्याला 1600 कोटी जिथे मागणी 35,000 कोटींची आहे. माझा ऐका, मुख्यमंत्र्यांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चर्चेत पंतप्रधानांसमोर जीएसटी परताव्याची थकबाकी ही 35,000 कोटी रुपयांची आहे, त्याची मागणी केली आहे. तुम्ही 1600 कोटी सांगतायत, त्याला सुद्धा आज 15 दिवस झाले. माझं पूर्णच न करता तुम्ही अर्धवट टोकणार तर त्याला अर्थ नाही. आशिष, माझं अजून पूर्ण झालेलंच नाही. माझा मूळ मुद्दा असा आहे की कोट्यावधी रुपये महाराष्ट्र सरकारकडे आल्याच्या नंतर जे बाकी जो आहेत पैसे येणारे जाणारे आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे मिळणार का महाराष्ट्र हा देशाचा भाग आहे समजून घेण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या अजून लक्षात आलेलं नाही. मुळामध्ये आलेले एवढे पैसे त्याचं 1 रुपयाचं पॅकेज विचारतो मी. 1 रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारने दिलंय का हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे का? महाराष्ट्राच्या घरोघरामध्ये उपासमार सुरू आहे हे जर मी बोललो हे चुकीचं आहे का? पीपीए किट नाहीये तर तुम्हाला बाहेरून बाजारातून विकत घेता येतात हे तुम्हाला सांगितलं तर हे चुकीचं आहे का? जे पीपीए अतुल लोंढे उत्तर द्या. वस्तुस्थिती अतुल लोंढे, महाराष्ट्राच्या घराघरात उपासमार सुरू आहे असा आरोप भाजपने केलाय. थोड्या वेळापूर्वी रिक्षा संघटनेचे नरहरी वायकर म्हणून एक मोठे नेते राम कदमाचा ऐकून घ्या, तुमच्या आरोपाची शहानिशा करू द्या. थांबा. अतुल लोंढे, मी आता एकदम पूर्ण सिलसिलेवर सांगतो. मी टोपे साहेबांशी बोलल्यानंतर मी फार जबाबदारीने सांगतोय. मी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री टोपे साहेबांशी बोलल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती घेतल्यानंतर अधिकृत माहिती आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवतोय. पहिली माहिती 4000 व्हेंटिलेटर्स आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने मागितले, 0 व्हेंटिलेटर्स दिलेले आहे. अजूनपर्यंत एकही व्हेंटिलेटर दिलं नाही. आपण 3,30,000 पीपीई किट्स मागितलेल्या होत्या. फक्त 25,000 ते 27,000 पीपीए किट जे आहे त्या यांनी दिलेले आहे. आपण 25,000 कोटी पहिले मागितलेले होते या कोविडच्या समस्येशी सामना करण्यासाठी. यांनी 1611 कोटी दिले. यांनी आतापर्यंत 21,544 कोटीच्या आसपासची पूर्ण रक्कम मग जीएसटीची असेल, स्वतः केंद्र राज्यांमध्ये समन्वय असलेल्या योजना असतील किंवा जो टॅक्स आपण मुंबईतून देतो महाराष्ट्रातून देतो त्याचं डिव्होल्युशन फायनान्स कमिशन जे करते त्याचे सुद्धा पैसे थकवलेले आहेत. आणि आशिष लक्षात घ्या, जीएसटीचे पैसे येतील पण
हे जे दोन आहेत केंद्र राज्यांच्या योजना CSS सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स आणि टॅक्स डिव्होल्युशन टॅक्सचे पैसे, हे पैसे 31 मार्च पर्यंत आले नाही तर ते व्यपगत होतात, ते आणि ते 33% रक्कम आहे. त्यानंतर अजितदादांनी सांगितलं की महाराष्ट्राला हो ऐका ना, त्यानंतर अजितदादांनी पत्र लिहिलं सन्माननीय मोदी साहेबांना, प्रधानमंत्री राम कदम ऐकून घ्या की ते पण अभ्यास करून बसल्यात. ऐका ना, महिना जो आहे ते पण तपशीलवार सांगतायत ना. ऐका ना राम कदम, तुमच्या आरोपांची शहानिशा होऊ देत की. काय पॅकेज दिलं तर विचारा तर खरं. मागच्याही चर्चेत त्यांनी उत्तर दिलं नाही, याही चर्चेत अहो दिलेल्या पॅकेजच काय त्याचीच चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारचं पॅकेज तपासू ना आधी. महाराष्ट्राच्या सरकारनं काय पॅकेज दिलं तो प्रश्न तर त्यांना विचारा तुम्ही. अहो त्यांच्याकडे पैसे नाही म्हणून तर तुमच्याकडे मागतायत केंद्राकडे. 1 लाख कोटी जे आहे पैसे त्याचा विनियोग तर सांगा. अहो त्यांच्याकडे पैसे नाहीत ते हातवर करतायत ना. सांगतोय ना, ऐका ना तुम्ही. रुपये दिले ते कसे वापरले ते तर सांगा. पोलिसांचा पगार तुम्ही देत नाही, कापता त्यांचे पगार. ऐका ना, कोट्यावधी राम कदम ऐकून घ्या की. राम कदम ऐका ना, तुम्ही एकटे देऊ शकता. ऐका ना, ते काय जाऊ द्या ना. आता आपण महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करूया ना. 10,000 कोटी महिन्याचे लागतील महाराष्ट्राला. आपण 10,000 कोटी महिन्याला दिलं पाहिजे असं अजितदादांनी स्वतः पत्र जे आहे ते पत्र सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलं, पण नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं उत्तर देखील दिलं नाही. त्यानंतर पवार साहेबांनी सांगितलं, एक पत्र लिहिलं त्यांनी, 3,47,000 कोटीचं जे आपलं रेव्हेन्यू आहे त्याच्यामध्ये 1,40,000 कोटीचा शॉर्टफॉल येणार आहे. त्यामुळे 1 लाख कोटीचं पॅकेज हे महाराष्ट्राला दिलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यांनी जेव्हा आम्हाला सरकार हातात दिलं त्यावेळेस 6,71,000 कोटीचं कर्ज होतं. यांनी खोटं सांगितलं, 16% तुम्ही कर्ज घेऊ शकता. त्याच्यानंतर पवार साहेबांचं जे पत्र आहे त्या पत्रात लिहिलेलं आहे जीडीपीच्या FRBM जे आहे जीडीपीच्या 3%च कर्ज घेऊ शकतो, त्याची मर्यादा वाढवा. ना केंद्र सरकार कर्ज काढत ना राज्यांना कर्ज काढू देत. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र इतक्या आर्थिक अडचणीत असताना, ज्या सर्वात जास्त रेव्हेन्यू महाराष्ट्र देत असताना, टॅक्स डिव्होल्युशनची रक्कम न देणाऱ्या केंद्र सरकारचा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी राम कदम इथे येऊन काँग्रेसला प्रश्न विचारतात. म्हणजे किती आस्था आहे हे राम कदम लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या PM केअर्स मध्ये पैसे दिले, तुम्ही SDRF मध्ये पैसे दिले का? प्रधानमंत्री योजनेमध्ये किती, मुख्यमंत्री राम कदम मुख्यमंत्री सहायता निधीला भाजपचे आमदार निधी का देत नाही, महाराष्ट्राला निधी का देत नाही? PM केअर्सला किती दिले? त्या PM केअर्सचं ऑडिट सुद्धा होत नाही. PM केअरचं ऑडिट सुद्धा होत नाही. PM केअरचा हिशोब सुद्धा दिला जात नाही. आशिष, PM केअरचे पैसे हे काय मोदींच्या घर खर्चासाठी दिलेत का हो? PM केअर हो, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये किती पैसे जमा होतात हे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले जात आहेत. हे विसरले का काँग्रेसचे नेते? PM केअर फंडातून होत आहे का? इतकी रक्कम जमा झाली सांगितलं जात आहे का? आशिष PM केअर मध्ये जो पैसा येतो तो महाराष्ट्रापासून सगळ्या राज्यांसाठी येतो, हे मान्य आहे का नाही मान्य आहे काँग्रेसला? अहो पण किती आला हेच कळत नाहीये ना. महाराष्ट्र वेगळा देश झाला. एक मिनिट आशिषजी, एकच माझा प्रामाणिक प्रश्न आहे, त्याच्यानंतर मला वेळच देऊ नका. एकच प्रश्न आहे माझा, एकच मिनिटासाठी, की महाराष्ट्राच्या सरकारनं आज 51वा लॉकडाऊनचा दिवस आहे, 51 रुपयाचं पॅकेज दिलं का? हा पहिला प्रश्न. महाराष्ट्राच्या घराघरात, होय परत जबाबदारीने सांगतो, रिक्षावाले, टॅक्सीवाले, फेरीवाले, घरकाम करणारे सगळ्यांच्या घरात उपासमार सुरू आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारनं 51 रुपयाचं पॅकेज दिलं का? या प्रश्नाचं उत्तर द्यावं. आपल्यासोबत डॉक्टर मनीषा कायंदे आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत. मनीषा कायंदे, जर का विरोधी पक्षाचे आमदार असं म्हणत असतील की केंद्र सरकारनं पॅकेज जाहीर केलं, महाराष्ट्र सरकार का पॅकेज जाहीर करत नाही, हीच बाब शेतकरी कर्जमाफीच्या वेळेस 2006 मध्ये झाली होती. शेवटी महाराष्ट्रात विलासराव देशमुख सरकारने राज्याचं पॅकेज जाहीर केलं होतं. आता विरोधी पक्ष म्हणून भाजप म्हणते की राज्यानेही पॅकेज जाहीर करावं. मला पहिले राम कदम, माननीय सन्माननीय सदस्य राम कदम, जे त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांचं जे भाषण चालू आहे ना वेगवेगळ्या चॅनेलवर, तेच भाषण आजच देतात आहे. उपासमारीने लोक मरत आहेत. म्हणजे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर दोनच दिवसानंतर जेव्हा टीव्हीच्या विविध चॅनेल्सवर राम कदम आमदार उपस्थित होते, तेव्हा जे बोलतायत तेच आज बोलतात आहे. आज महाराष्ट्र सरकारने अनेक स्थलांतरित मजूर, लाखो स्थलांतरित मजुरांना 3 वेळचं खाणं पिणं दिलं. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये ठीक आहे कमी जेवण मिळत असेल, लोक अर्धपोटी राहत असतील, पण हे जे वारंवार सांगतात आहे ना, उपासमार उपासमार उपासमार,
दाखवा बघून माणूस कोणाला कोणाला काहीतरी मिळतंय, सरकार वाटतंय, महानगरपालिका वाटतंय, स्वयंसेवी संस्था वाटतात आहे. ही उपासमारीने लोक मरतायत हे जे वारंवार सांगतात आहे आणि महाराष्ट्राचं चित्र बिघडवतात आहे, हे महाराष्ट्राचे आमदार इतकी कुठले आहेत? म्हणजे देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आशिष ऐका ही ना, 24 तासात खाली एक वाक्य चालवावं की राम कदम म्हणतायत उपासमार सुरू आहे, खरं आहे का? राम कदम ऐकून घ्या ना त्यांचा. राम कदम ऐका की, राम कदम ऐका ना, राम कदम ऐकून घ्या, राम कदम ऐकून घ्या. देश मोदींचा नाही आहे का? देश मोदींचा आहे ना, तर मग महाराष्ट्र मोदींचा नाही का? थांबा की जरा, महाराष्ट्र भाजपचा नाहीये. ऐका ना, आपण चर्चा करतोय, ऐका ऐका. आता बघा, यांची ऐकायची तयारी नाहीये, ऐकायची पण तयारी नाहीये. मी चुकत असेल तर नंतर बोला ना. तुमचं आम्ही खोटं ऐकून घेतलंय, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हेच चाललंय गेले 5 वर्ष. ऐकून घ्या ना. तर मी सांगते ना, तुमचा हिशोब देते मी आता. आता तुम्ही हे जे सगळं सांगितलं, स्थलांतरित मजूर 6.5 लाख मजुरांना महाराष्ट्र सरकार आज त्यांचा सांभाळ केला. पॅकेज दिलं, सांगा ना. मग आता केंद्राचं पॅकेज काल आलंय आणि हे फक्त घोषणा आहे. पहिले केंद्राचं आल्यावर मग राज्य करत असतं. जेव्हा केंद्राचं बजेट येतं त्याच्यानंतर राज्यांची बजेट येतं ना. आणि महाराष्ट्र सरकार कोणत्या कर्तव्यापासून दूर गेलेलं आहे? 35 लाख लोकांना तुम्ही जेवण घालत होते ना, मग उपासमार कुठली आली? भारतीय जनता पार्टीचं जेवण खात होते ना लोक, महाराष्ट्रातले 35 लाख लोकांना. महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी. उपासमार कशी झाली? म्हणजे नाही, तुम्ही बोलू नका, नंतर बोला, नंतर बोला तुम्ही. ठीक आहे. सांगा मुंबईसाठी काय दिलं? आशिष जाधवजी, 1 मिनिट. मुंबई आज सगळ्यात जास्ती कर मुंबईकरनं भरला जातो. मुंबईसाठी काय? आज मुंबई सगळ्यांना पुरवते. पूर्ण देशातनं जास्ती कर मुंबईतनं जातो. आज मुंबईत इतके उद्योग धंदे, लोक, स्थलांतरित मजूर मुंबई आणि त्याच्या MMR रिजन मध्ये आहेत. त्यांच्यासाठी काय? काहीच नाहीये मुंबईसाठी. हे केंद्र सरकारने लक्षातच घेत नाही. GST परतावाबद्दल एक शब्द काढत नाही. म्हणजे केवळ घोषणा. अहो, 5 वर्षात लोकांनी खूप घोषणा ऐकल्या, पण आता काय? घोषणांचं कधी लोकांना हातात पैसे हवे आहेत. मी काही इतर देशातली उदाहरणं देते, ज्यांची नोकरी कम्प्लिटली, जे घरी बसले आहेत, त्यांना काही नाही, पार्ट टाइम सरळ त्यांना पैसे त्यांच्या खात्यात जमा केले. आज लोक बाहेर पडतील तर त्यांना पैसे पाहिजे, विकत काय मिळणार? हा महत्वाचा मुद्दा सरकारने अजिबात पाळलेला नाहीये. जवळजवळ बघा, हे स्थलांतरित मजूर यांना पैसे दिले का? अजून काही नाही दिले. अनेकांना रेशन कार्ड नाहीये, त्यांना काय दिलं? त्यांना काही नाही दिलं. असे जवळजवळ 13 कोटी लोक आहेत आज, जे दुकानदार आहेत त्यांची दुकानं बंद आहेत. बरं, आता एक या मुद्द्याकडे मी वळते की सगळ्याचं तुम्ही डेफर केलंय. ठीक आहे, 3 महिने तुम्ही उशिरा भरा, 6 महिने उशिरा भरा, पण कुठली सवलत नाहीये. केवळ पोस्टपोन केलेलं आहे की तुम्ही आजचं तुम्ही जे लोन आहे घेतलेलं ते तुम्ही 3 महिने वाढून दिलं, 6 महिने वाढून दिलं. कोणची माफी दिलेली नाहीये लोकांना. त्यामुळे म्हणजे सरकार त्याची कर वसुली करणारच आहे, प्लस त्याचा इंटरेस्ट पण घेणार आहे. हा महत्वाचा मुद्दा घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळं केलेलं नाहीये. अशा खूप गोष्टी आहेत. आणि सगळ्यात मी महत्वाचं सांगेन की मुंबई जी सगळ्यात मोठा कर मुंबईकडनं जातो, मुंबईला वेगळं काहीही दिलेलं नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. अजित अभ्यंकर, माझा साधा प्रश्न आहे. बघा, PM रिलीफ फंड हा नेहमी असतो, ज्यावरती विरोधी पक्षाचा नेता, म्हणजे विरोधी पक्ष नेता सध्या नाही आहे लोकसभेला, पण विरोधी पक्ष नेता सुद्धा त्यावरती असतो. करोनाचं संकट मोठं आहे म्हणून PM केअर फंड त्याची स्थापना झाली. आता PM केअर फंडावरती जर का कुठली अकाउंटेबिलिटी नसेल, कोणाला त्याबद्दल काहीही कळत नसेल किंवा विचारायचाही अधिकार नसेल, तर PM केअर फंडामध्ये जी रक्कम येते तिचा विनियोग तुम्ही कशा पद्धतीने करता, हा प्रश्न स्वाभाविक चर्चेला येणार आहे. बरोबर आहे, अगदी तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. PM रिलीफ फंड असताना PM केअर्स नावाचा एक वेगळा ट्रस्ट स्थापन करून तो एक वेगळा निधी तयार करायचा, याच्या मागचं गूढ मला अजून उलगडलेलं नाहीये. परंतु त्याचं गूढ नुसतं गूढ नाहीये, त्याच्यामध्ये अजून एक पुढे मेक आहे. त्यांनी महाराष्ट्राबद्दल जे बोलत होते ना, हे भारतीय जनता पक्षाचा कुठलाही आमदार महाराष्ट्राच्या भूमीशी आणि जनतेशी त्यांचे किती लगन आहे हे याच्यावरून दिसून येतं. एक महत्वाची गोष्ट मी सांगतो,
प्रत्येक जी कंपनी असते त्या प्रत्येक कंपनीला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR फंड्स म्हणून काही पैसे खर्च करावे लागतात. तर त्यांच्या नफ्याच्या 2% इतकी रक्कम ही त्यांना सामाजिक कार्यासाठी म्हणून खर्च करावं असं कायद्याचं बंधन त्यांच्यावरती आहे. आता हे खर्च करताना त्यांनी कशासाठी खर्च केले असता ते खर्च म्हणून असा सामाजिक कारणासाठी केलेला खर्च मानला जाईल. याच्यामध्ये PM केअर्सला जर देणगी दिली तर ती सामाजिक कारणासाठी केलेला खर्च असं मानलं जाईल. परंतु मुख्यमंत्री सहाय्यता निधीला म्हणजे चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंडला जर देणगी दिली त्याच कंपनीने तर ते पैसे CSRला सामाजिक जबाबदारीचा जो निधी म्हणून पैसे खर्च करावे लागतात त्याच्यासाठी ग्राह्य धरली जाणार नाही. या केंद्र सरकारने घेतलेला निर्णय आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे जर खासदार महाराष्ट्रातून निवडून जात असतील तर सगळ्यात जास्त देशातला सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स हा मुंबईतून गोळा होतो, महाराष्ट्रातून गोळा होतो. फक्त मुंबई नाही, महाराष्ट्रातून इन जनरल गोळा होतो. इतरही इंडस्ट्रियल सेंटर्स आहेत. तेव्हा इन्कम टॅक्स जास्ती जाणार महाराष्ट्रामधून. देशाचा म्हणजे सगळे जे कॉर्पोरेट किंवा इतर टॅक्सेस आहेत, सेंट्रल टॅक्सेस आहेत, ते महाराष्ट्रातून जास्ती जाणार. म्हणून महाराष्ट्रामध्ये कंपन्या पण जास्ती आहेत. पण त्या कंपन्यांचा CSR निधी जेव्हा जाईल तेव्हा महाराष्ट्राचा रिलीफ फंड म्हणजे चीफ मिनिस्टरचा रिलीफ फंड क्वालिफाय होणार नाही. म्हणजे मुंबई ही महाराष्ट्रात आहे का याला थोडी दुरुस्ती सुचवतो. महाराष्ट्र सरकारच्या हे आधी लक्षात आलं नाही. जवळपास यात 20-25 दिवस निघून गेले. नंतर असं लक्षात आलं की महाराष्ट्र डिझास्टर्स ऍक्ट जो आहे त्या अंतर्गत दुसरा अकाउंट एक तुम्ही उघडा आणि मग त्यामध्ये तुम्ही CSR घेऊ शकता अशी तजवीज ही नंतर लक्षात आली आणि मग महाराष्ट्र सरकारनं दुसरं अकाउंट सुरू केलं. पण CM रिलीफ फंड मुख्यमंत्री सहायता निधीत CSR येऊ शकत नाही. हा अजित आपण म्हणायचं पण PM केअर्स मध्ये येऊ शकतो. PM केअर्स मध्ये PM केअर मध्ये येऊ शकतो. तुम्ही जे डिझास्टर अकाउंट सांगितलं त्या अकाउंटमध्ये ऑलरेडी महाराष्ट्र सरकारनं वेगवेगळ्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत कंपन्या आहेत अशा 3 कंपन्यांचा म्हणजे ही माहिती 20 दिवसापूर्वीची आहे. नंतर अधिक कंपन्यांचा CSR घेतला असेल. त्यामुळे अभ्यंकर जे आपण बोलताय ते पूर्ण काही खरं नाहीये. आपण ते तपासून पहा. ठीक आहे. पण मी जे तुम्हाला विचारतोय ते खोटं आहे की खरं आहे हे सांगा. राम कदम, महाराष्ट्रातल्या 105 विधानसभेच्याच पकडूया भाजपच्या आमदारांनी CM रिलीफ फंड अर्थात मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे दिले की नाही? आशिष, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्यापूर्वी 2 फक्त माझ्या प्रामाणिक सूचना आहेत. एक तर G24 तासनी खाली चालवावं की महाराष्ट्रामध्ये घरोघर उपासमार सुरू आहे का त्याच्यावर उत्तरं मागवावीत. त्याच्यानंतर आपल्याला खरं काय खोटं काय कळेल हा एक भाग. असं लिहून चालत नाही, ते तपासावं लागतं. तपासू असं म्हणा. आम्ही चेक करू. ना बरेच चॅनल्स मागवतात तर आपण मागवा लोकांचा कल त्याच्यानंतर कळेल. आणि हा काय आरोप नाहीये, ही सूचना आहे की उपासमार सुरू आहे. महाराष्ट्र सरकारनं त्याच्यावर कारवाई करावी. 91वा लॉकडाऊनचा दिवस आहे तरी महाराष्ट्र सरकार एनिवे माझं अजूनही जबाबदारी म्हणणं आहे की घराघरात उपासमार. राम कदम, तुमच्या माहितीसाठी सांगतो ना, तुम्ही आम्हाला विचारलं म्हणून. बघा 5 दिवस झाले, 5 दिवस गेल्या सोमवारपासून आम्ही बाकी शून्य नावाची मोहीम राबवतोय. रोज ठिकठिकाणाहून माहिती मागवतोय, बातम्या लावतोय, कॅम्पेन चालवतोय बाकी शून्य या अंतर्गत की रेशनचं जे धान्य आहे ते नेमकं कोणाला पोहोचतं कोणाला पोहोचत नाही. पूर्ण महाराष्ट्रात हे कॅम्पेन चाललेलं आहे. त्यामुळे आम्ही एक पाऊल पुढेच आहोत. बोला. तुमचं म्हणणं आहे ना की मी जे म्हणतोय ते उपासमार सुरू आहे खरं आहे असं तुमचंही म्हणणं आहे ना का नाही म्हणणं? नाही, शहानिशा करणं चाललेली आहे. मी 24 तास आता 5 दिवस झालेले आहेत. तुमच्या स्वतःच्या ऐका ना सुरू आहे म्हणून ऐका ना राम कदम, आम्ही कॅम्पेन सुरू केलेलं आहे, अजून निष्कर्ष काढलेला नाही. बोला. एक अतिशय सुंदर वाक्य आहे, सत्य कितीही दाबलं तरी त्याचे परिणाम दाबता येत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र येऊन महाराष्ट्राची उपासमार सुरू आहे त्याच्यावर काम करावं लागेल. आणि दुसरा प्रश्न बरोबर आहे आणि निधी पीएमला द्यावा लागेल. नाही अभ्यंकर आपण आता कम्युनिस्ट पार्टी सोडून सरळ काँग्रेसचे प्रवक्ते आहात असं आपण जाहीर करून टाका. कशाला ते कम्युनिस्ट वगैरे करत बसायचं? अहो तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडा ना. मुळामध्ये आपण पॅकेजच्या संदर्भात चर्चा करतोय, तुम्ही खाली उतरलात, उपासमारीवरती गेलात. पॅकेजच्या उपासमारी महत्वाचा मुद्दा आहे. पॅकेज होय, उपासमारी महत्वाचा मुद्दा आहे, पण केंद्र सरकारच्या पॅकेजचं
महाराष्ट्राचा नागरिक काही घेणं लागतो की नाही? एक मिनिट आशिष, केंद्र सरकारच्या पैशातनं महाराष्ट्राला काही मिळू नये? 1,70,000 कोटीचं जे केंद्राचं उपासमारीचं पॅकेज खोटं आहे आहे. त्यातलं 3 महिन्याचं धान्य महाराष्ट्र सरकारनं का नाही दिलं महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला? हा माझा सवाल आहे. हा काय चुकीचा आहे? ठीक आहे, ठीक आहे, यावरती आपण एक स्वतंत्र चर्चा नंतर करूया. मी जातोय शेवटी राम भोगले यांच्याकडे. राम भोगले खूप वेळचे रिकामे बसलेले आहेत, ते बोलत नाहीयेत, पण मी त्यांच्याकडे जातोय. राम भोगले, उद्योजक म्हणून बघा, हे जे स्थलांतरित मजूर आहेत ज्यांचं एक्सोडस पलायन महाराष्ट्रातून होत आहे, आज जो डेटा प्रसिद्ध झालेला आहे एक सर्वेचा, त्यामध्ये 81% जे स्थलांतरित मजूर किंवा कामगार आहेत त्यांना या लॉकडाऊनच्या 50 दिवसांमध्ये ठिकठिकाणी पगार मिळालेला नाही. महाराष्ट्रामध्ये असं अनेक राज्यांमध्ये आहे. पण मला जी भीती दिसते आहे, हे जे पलायन केलेले किंवा स्थलांतरित मजूर जे जात आहेत ते परततील का? आणि त्यातले बहुतेक परतले नाहीत तर महाराष्ट्रात नेमका काय प्रश्न उपस्थित होऊ शकतो? दोन गोष्टी आशिष जे मी तुम्हाला सांगतो की मला इतर ठिकाणचं फारसं माहिती नाही, पण औरंगाबादमधल्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही सगळे एकत्रितपणे काम करत असतो आणि स्थलांतरित मजूर हे बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करत असतात. इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करणाऱ्या मंडळींना आणि आमच्याकडे जे कायमस्वरूपी कामगार आहेत त्या सगळ्या मंडळींना, कामगार किंवा कर्मचारी, यांना एकाच प्रकारची ट्रीटमेंट सर्व इंडस्ट्रीनी दिलेली आहे. तसं एकत्रितपणे आम्ही निर्णय घेतलेला होता. त्यामुळे जसं ज्या पद्धतीने आम्ही आमच्या मंडळींचं काळजी घेतली त्याच पद्धतीने आम्ही या स्थलांतरित मजुरांची जे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आमच्याकडे काम करतात त्यांचीही काळजी घेतलेली आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या विषयी मी बोलत नाही, पण औरंगाबाद विषयी मी हे अगदी जबाबदारीने सांगू शकतो की आम्ही त्या दोघांना वेगवेगळी ट्रीटमेंट दिलेली नाही. आता दुसरा भाग आहे की स्थलांतरित मजूर जर परत आले नाहीत तर कारखान्यांना काय होईल? आज कारखाने सुरू झालेले आहेत अनेक ठिकाणचे. साधारणतः 25 ते 30% उत्पादन कारखान्यांच्यातनं सुरू झालेलं आहे आणि या उत्पादनाला मागणीही आहे. त्यामुळे हे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायलाही सुरुवात झालेली आहे. याकरता लागणारे जे मजूर किंवा कर्मचारी आहेत ते कंटेनमेंट झोन्स आणि रेड झोन सोडून बाकीच्या ठिकाणाहून जे येऊ शकतात कारखान्यांच्या त्यांना परवानगी मिळालेली आहे आणि त्याकरता महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी इंडस्ट्रीशी चर्चा करून त्याच्याकरता ज्या अटी शर्ती होत्या त्या शिथिलही केलेल्या आहेत आणि त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे सुभाष देसाईजींचे अत्यंत आभारी आहोत. आता प्रश्न येतो की ज्या वेळेला 70-80% उत्पादन करण्याची वेळ येईल त्यावेळेला या स्थलांतरित मजुरांची ॲब्सेंटी ही आम्हाला जाणवायला लागेल आणि तशी वेळ साधारणतः पुढच्या 2 ते 3 महिन्यात येईल असं आम्हाला अपेक्षित आहे. यापैकी किती मजूर परत यायला तयार होतील याच्याविषयी कोणीही आज ठामपणे काहीही सांगू शकत नाही. पण रोजगाराच्या संधी जर त्यांच्या गावांच्यातनं आणि त्यांच्या स्टेट्समधनं उपलब्ध नसतील तर आपल्याकडे या रोजगाराच्या संधी परत उपलब्ध व्हायला सुरुवात झाल्यानंतर यातली बरीच मंडळी परत येतील याच्याविषयी आम्ही आशादायक आहोत. अर्थात सर्व परत येतील असा माझा दावा नाही, पण सर्व परत आले नाहीत तर उत्पादनाचं काय होईल असा जो प्रश्न आपल्याला पडतो. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की एकतर स्थानिक लोकांना यातनं रोजगाराच्या खूप संधी निर्माण होतील. महाराष्ट्रातल्या ग्रामीण युवकांनी जर मनावर घेतलं तर या ग्रामीण युवकांना महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीमध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होऊ शकेल. पण दुर्दैवाने त्यांनी तसा निर्णय घेतला नाही. तर उद्योजक म्हणून उत्पादनाला मार खाण्याची आमची तयारी नसते. आम्ही त्या तंत्रज्ञानाचं काही ना काही सोल्युशन शोधून काढतो आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला जेवढं उत्पादन करणं गरजेचं आहे, जेवढी मार्केटची डिमांड आहे ती आम्ही निश्चितपणे पूर्ण करायला सुरुवात करू.
त्यामुळे प्रश्न असा आहे की आम्ही तंत्रज्ञानाकडे वळून त्याच्यात गुंतवणूक करायची का स्थानिक युवकांना रोजगार द्यायचा त्यांची तयारी असेल तर, का स्थलांतरित मजुरांना परत रोजगार द्यायचा. हे सगळं मिक्स्ड पॅकेज आपल्या डोळ्यासमोर येईल पुढच्या 6 ते 8 महिने. अगदी बरोबर आहे. आणि महाराष्ट्रातले विशेषतः ग्रामीण भागातले जे पदवीधर सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांनी आता विचार करायला पाहिजे. एक तर वयाचा विचार, संधीचा विचार, आपल्या हातात नेमकी कुठली पात्रता आहे त्याचा विचार करत पुढं काय करायचं या संधीचं सोनं सुद्धा ते करू शकतात. मी जातोय मनीषा कायंदे यांच्याकडे. शेवटी मनीषा कायंदे, 17 मे नंतर सुद्धा लॉकडाऊन 4 हे महाराष्ट्रामध्ये लागेल हे स्पष्ट दिसतंय. विशेषतः मुंबई, MMR, पुणे या परिसरामध्ये तर तो लागेल असं दिसतंय. सरकारकडे प्लॅन काय? मुंबई जर का लॉकडाऊन 4 मध्ये जात असेल 17 मे नंतर, तर राज्य सरकारकडे प्लॅन काय? अर्थात आता राज्य सरकारचा जो काही प्लॅन आहे तो जाहीर करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. एक नागरिक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचं असंच म्हणणं असेल की काही उद्योगांना, जसं आता उद्योग महाराष्ट्रात देखील अनेक उद्योग सुरू झालेले, उद्योग मंत्री यांनी काल त्याची घोषणा केलेली आहे की जवळजवळ 6 लाख कामगार रुजू झालेले आहेत. वर्क फ्रॉम होम तर चालूच आहे, परंतु नेमकं काय असणार आहे, कुठल्या, जसं आता मुख्यमंत्र्यांनी मागणी केली आहे की अत्यावश्यक सेवांसाठी ट्रेन, ज्या लोकल ट्रेन आहे मुंबईतल्या त्या सुरू कराव्यात, म्हणजे जेणेकरून जे कामगार येऊ इच्छितात किंवा ज्यांना परवानगी दिलेली आहे ते येतील. अर्थात बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या होतील, काही गोष्टी निश्चितच सुरू कराव्या लागतील. ती आमची पण मागणी आहे, अनेक लोकांची मागणी आहे, परंतु याच्याबद्दल जे जाहीर करायचंय अधिकृतरित्या ते नक्की मुख्यमंत्री जाहीर करतील. ठीक आहे. अतुल लोंढे, वेळ संपलेला आहे, पण शेवटी लॉकडाऊन 4 मध्ये महाराष्ट्र जातोय, जाणारच हे दिसतंय. करोना काय इतक्या सहजासहजी आपल्यातून जाईल असं दिसत नाहीये. करोनासह आपल्याला जगावं लागेल ही वस्तुस्थिती ज्यांच्या लक्षात आली आहे ते स्वतःला ऍडजस्ट करतायत. ज्यांच्या लक्षात आलं नाही त्यांच्याही ते आता लवकरच लक्षात येणार आहे हेही स्पष्ट दिसतंय. अशा वेळी सरकार म्हणून काय करू शकतं? असं आहे की सरकारने लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन माझ्या मते सुरू केलेला आहे. अनेक शहरांमध्ये जे आहे ते अनेक उद्योग जे आहे ते सुरू केले आहेत, जसं हार्डवेअरचे दुकान असतील, नंतर 25,000 उद्योग जे आहे ते सुभाष देसाईंनी स्वतः सांगितलं 25,000 उद्योग ग्रीन झोनमध्ये सुरू झालेले आहे. डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट एंट्री कशी करावी लागेल हे टप्प्याटप्प्याने, कारण लॉकडाऊन आपल्याला एक्झिट होताना अचानकपणे करता येणार नाही, तर तो टप्प्याटप्प्याने करावा लागेल आणि तो झोन वाईज करावा लागेल. आता राम कदम यांना माझी विनंती आहे की त्यांनी केंद्र सरकारला सांगावं की झोन ठरवण्याचे अधिकार हे राज्य सरकारांना दिले पाहिजे. अनेक अधिकारांचं डिसेंट्रलायझेशन हे राज्य सरकारांकडे आल्यानंतर अपेक्षा करू आपण की लॉकडाऊन 4 मध्ये अशा पद्धतीचा निर्णय केंद्र सरकार घेईल. तर एक्झिट प्लॅन जो आहे तो स्थानिक गरजांच्या निकडीप्रमाणे राज्य सरकार करेल आणि त्याची सुरुवात जी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्याची झलक मी तुम्हाला सांगितलं की 25,000 उद्योग सुरू झालेले आहे. अनेक छोट्या मोठ्या दुकानदारांना परवानगी देण्यात आली आहे, जे इसेन्शियल्स आणि सेमी इसेन्शियल्स आहे त्याच्यामध्ये गेलेलो आहे. आता आपल्याला कंटेनमेंट झोन जो आहे आणि ऑरेंज, आपला जो ऑरेंज आणि रेड झोन जो आहे आणि कंटेनमेंट एरिया, या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून जास्तीत जास्त टेस्ट करून कोरोना जो आहे त्याला थांबवणे, त्याला कमी करणे आणि त्याला संपवणे, या स्टेजेसमध्ये आपण काम. ठीक आहे. वेळ संपलेला आहे, तरी अगदी 10 सेकंद. अजित अभ्यंकर. माझं एवढंच फक्त म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने, बाकीचे बोलले ते ठीक आहे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या भाजपच्या सरकारने ज्या पद्धतीनं कामगारांची सौदा शक्ती खच्ची करण्यासाठी सगळे कामगार कायदेच रद्द केले, अशा प्रकारचं कुठलंही स्टेप करण्याचा मोह हा महाराष्ट्र सरकारला होता कामा नये. त्याच्यामुळे लोकांच्या हातात खरेदी शक्ती राहील आणि बाजारामध्ये डिमांड बूस्ट होईल. यासाठी तरी निदान अशा प्रकारचं कुठचंही पाऊल महाराष्ट्र सरकारने उचलू नये. कामगारांना एम्पॉवर करावं की ज्याच्यामुळे उद्योगही एम्पॉवर होतील आणि त्याच्यामधून येतील. मगाशी जे आपले उद्योजक म्हणत होते की बाहेरचे लोक येतील का नाही सांगता येत नाही. जर कामगारांची सौदा शक्ती थोडी वाढलेली असेल तर बाहेरचे लोक यायला पण तयार होतील आणि त्या अधिक आनंदाने काम पण करायला तयार होतील. ठीक आहे. राम कदम, विधान परिषद निवडणूक बिनविरोध झालेली आहे. मुख्यमंत्री आमदार बनलेले आहेत. सोमवारी ते शपथही घेत आहेत आमदारकीची. आता जेव्हा सरकार भक्कम होणार आहे राज्यातलं महाविकास आघाडीचं, विरोधी पक्ष भाजप त्यांना मदत करेल, सहकार्य करेल? आमची सहकार्याची भूमिका पहिल्या दिवसापासून आम्ही सूचना करतो की काही लोकांना टीका वाटत असेल तर दुर्दैव आहे. आजही माझी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या सरकारला एकच मागणी आहे की घरोघर उपासमार सुरू आहे. काही म्हणणं नाही महाराष्ट्राचं,
फक्त पोटाला अन्न द्या, अन्न द्या, अन्न द्या. केंद्र सरकारनं 20 लाख कोटीचं पॅकेज दिलं. 51 दिवस लॉकडाऊनचे झाले. तुम्ही कधी देणार? महाराष्ट्र वाट पाहतोय. तुम्ही संपूर्ण संपल्यावर देणार आहात का? काय उपयोग नाही त्याचा. तर त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारनं गंभीरपणे घेत महाराष्ट्राच्या जनतेची उपासमार थांबवावी आणि जर ती उपासमार थांबली नाही तर याचं पाप महाराष्ट्र सरकारलाच लागणार आहे. ठीक आहे मी इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय कारण वेळही संपलेला आहे. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.